नमस्कार मित्रांनो, आमच्या ER ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मी PWDचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस ह्याच्यावरती व्हिडिओज बनवत आहे आणि हे व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वीकच्या एक दिवस आमच्या चॅनलवर भेटतील. तर ह्याच्या पुढील व्हिडिओसुद्धा पाहण्यासाठी तुम्ही ER ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आज फर्स्ट PWDचा पेपर 2018 मधील फर्स्ट पेपर मी घेत आहे. PWDचा पॅटर्न तुम्हाला माहीतच असेल. PWD मध्ये 100 क्वेश्चन येतात. प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी आहे. असे टोटल 200 मार्क्सचा PWDचा हा पेपर असतो. त्याच्यातील हा फर्स्ट पेपर आहे 2018चा. त्याच्यातील पहिला क्वेश्चनला आपण स्टार्ट करूयात. द मॅनहोल इन विच ए व्हर्टिकल पाईप इज युज्ड इज कॉल्ड. मॅनहोल म्हणजे जे अंडरग्राऊंड ड्रेनेज असतात ना, त्याच्यावरती एक सर्क्युलर शेपमध्ये होल प्रोव्हाइड केलेलं असतं, ज्याच्यामधून मॅन आतमध्ये एंटर करतात क्लिनिंगसाठी. त्याला मॅनहोल म्हणतात. आणि मॅनहोलमध्येच जो व्हर्टिकल पाईप असतो तो म्हणजे काय? त्याचं आन्सर आहे ड्रॉप मॅनहोल. सेकंड क्वेश्चन. द सेक्शन मॉड्युलस फॉर ए सर्क्युलर सेक्शन ऑफ ए डायमीटर D इज ए गिवन बाय. सेक्शन मॉड्युलस म्हणजे एक जॉमेट्रिक प्रॉपर्टी आहे की ज्याचा क्रॉस सेक्शन काढला जातो वेगवेगळ्या शेपचा, आणि हे डिझाईन ऑफ बीममध्ये यूज केले जाते. त्याच्यातील आपल्याला सर्क्युलर ह्या शेपचा सेक्शन मॉड्युलस विचारला आहे. तो आहे π/32D³. Question 3. Aeolian soil are transported and deposited by which one of the following agent? Aeolian ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये सॉइलचं इरोजन होतं, त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सफर होतं आणि त्याचं डिपॉझिशन होतं, आणि हे वेगवेगळ्या एजंट थ्रू होतं. त्याच्यातील एओलियन सॉइल हे प्रामुख्याने ट्रान्सपोर्टेड आणि डिपॉझिटेड होतात वाइंड ह्या एजंटनी. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन ए वाइंड. क्वेश्चन 4. देअर आर 4 वर्ड इन ए सेट. सिलेक्ट द ऑड वन आउट. ऑड वन आउटसाठी हे 4 ऑप्शन दिले आहेत. स्विच, स्वॅप, ट्रान्सफर आणि अल्टर. स्विच म्हणजे स्विच करणे, बदलणे. स्वॅप म्हणजे पण बदलणे. ट्रान्सफॉर्म म्हणजे पण चेंज किंवा बदलणे. हे 3 एका कॅटेगरीमध्ये येतात. आणि अल्टर हा ऑड वन आउट आहे. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे ऑप्शन डी, अल्टार. क्वेश्चन 5. विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज कंडक्टेड टू इव्हॅल्युएट द ड्युरेबिलिटी प्रॉपर्टी ऑफ ॲग्रिगेट. ॲग्रिगेटची ड्युरेबिलिटी प्रॉपर्टी म्हणजे एका मटेरियलची ॲबिलिटी की जी एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करण्याची, त्याच्या युजफुल लाईफमध्ये विदाऊट डॅमेज न होता, ती म्हणजे त्याची ड्युरेबिलिटी झाली. आणि ॲग्रिगेटची ड्युरेबिलिटी ही कोणत्या टेस्टनी केली जाते तर साऊंडनेस टेस्ट. सो ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, साऊंडनेस टेस्ट. क्वेश्चन 6. फॉर विच वन ऑफ द फॉलोइंग पर्पज मूव्हिंग कार ऑब्झर्वर मेथड इज ॲडॉप्टेड. मूव्हिंग कार ऑब्झर्वर मेथड ही कशासाठी यूज केली जाते? मूव्हिंग कार म्हणजे जे रोडवरती कार मूव्ह होते त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, म्हणजे थोडक्यात किती कार पास होते हे चेक करायचं. म्हणजेच काय तर त्याचा किती ट्रॅफिक आहे हे चेक करणं, म्हणजे टू डिटरमाइन ट्रॅफिक फ्लो. याचा आन्सर आहे ऑप्शन ए, टू डिटरमाइन ट्रॅफिक फ्लो. क्वेश्चन 7 कडे जाऊयात. खालील पैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे? विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द लार्जेस्ट. खाली दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे हे सांगायचं आहे. तर ह्याचं आन्सर आपण ऑप्शन थ्रू जाऊयात. आता समजा ऑप्शन ए घेतला तर 25च्या 10% म्हणजे किती येणार तर 2.5%. असं करत जाऊन त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. आणि इझी वेनी जर आपण बघितलं तर ऑप्शन सी मध्ये 200च्या 10%, 150च्या 15% प्लस 250च्या 30%. ह्याच्यातील तिन्ही टर्म आहेत
ह्या आपल्याला दिसताना मोठ्या दिसतात, त्यामुळे ह्याचं आन्सर सी येते, ऑप्शन सी. क्वेश्चन 8. विच वन ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इज यूज्ड टू मेजर द डिस्चार्ज इन ए पाईप? कोणतं डिव्हाइस आहे की जे पाईपमधील डिस्चार्ज करण्यासाठी यूज केलं जातं? तर याचे आन्सर आहे ऑप्शन सी, व्हेंच्युरीमीटर. कारण पिटॉट ट्यूब, मॅनोमीटर हे दोन्ही प्रेशर मेजर करण्यासाठी यूज करतात आणि ॲनिमोमीटर हे वाईनचा स्पीड मेजर करण्यासाठी यूज केलं जातं. क्वेश्चन 9. सिल्ट कंट्रोल डिव्हाइस विच एक्सट्रॅक्ट द सिल्ट फ्रॉम द कॅनल वॉटर आफ्टर द सलाइटेड वॉटर has traveled a certain distance in the offtake canal is called. म्हणजे जे सलाइटेड वॉटर आहे ते ऑफटेक कॅनलमधून पुढं गेल्यानंतर जी सिल्ट राहिली जाते कॅनलमध्ये, मेन कॅनलमध्ये, ती एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम आहे ते सिल्ट कंट्रोल डिव्हाइस करतात. आणि सिल्ट कंट्रोल डिव्हाइस म्हणजे कोणते कोणते? तर सिल्ट इजेक्टर आणि सिल्ट एक्स्ट्रॅक्टर. त्यामुळेच ऑप्शन डी आहे, बोथ सिल्ट इजेक्टर अँड एक्स्ट्रॅक्टर. क्वेश्चन 10. विच वन ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स इज ब्लेंडेड विथ बिटुमिन फॉर प्रोडक्शन ऑफ स्लो क्युरिंग कटबॅक बिटुमिन? बिटुमिनमध्ये असा कोणता पदार्थ आहे की जो मिक्स केल्यानंतर स्लो क्युरिंग कटबॅक बिटुमिन हा सबस्टन्स किंवा हा प्रोडक्ट तयार होतो? तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, हाय बॉइलिंग पॉइंट गॅसेस. आणि ह्याच्याच विपरीत जर रॅपिड क्युरिंग कटबॅक बिटुमिन प्रोड्यूस करायचं असेल तर त्याच्यामध्ये जनरली आपण पेट्रोल आणि डिझेल हे सबस्टन्स मिक्स करतो. क्वेश्चन 11. खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे? ह्याचं पण सेम ऑप्शनकडून आपण आन्सरपर्यंत जाऊयात. ऑप्शन ए घेतला तो सॉल्व्ह करायचा, बी, सी आणि डी हे सॉल्व्ह करून ज्याचा आन्सर सगळ्यात मोठं येईल तो आन्सर करेक्ट असेल. आता इथे ऑप्शन ए हा करेक्ट आहे. क्वेश्चन 12. फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉपिंग साइड डिस्टन्स द रिॲक्शन टाइम ऑफ ड्रायव्हर मे बी टेकन ॲज. तर स्टॉपिंग साइड डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी द रिॲक्शन टाइम म्हणजे ड्रायव्हरची रिॲक्शन टाइम किती आहे हे सांगायचं आहे. रिॲक्शन टाइम म्हणजे काय? तर ड्रायव्हरला जो टाइम लागतो इन्स्टंट ऑब्जेक्ट व्हिजिबल झाल्यानंतर आणि इन्स्टंट ब्रेक अप्लाय करण्यासाठी तो टाइम म्हणजे असतो म्हणजे रिॲक्शन टाइम. आणि तो IRC नुसार 2.5 सेकंद घेतला जातो. म्हणजे आन्सर आहे ह्याचं ऑप्शन ए, 2.5 सेकंद. क्वेश्चन 13 कडे जाऊयात. क्वेश्चन 13. विच वन ऑफ द फॉलोइंग पर्सेंटाइल स्पीड इज कन्सिडर्ड ॲज अप्पर सेफ युनिट फॉर व्हेकल? तर याचं आन्सर आहे ऑप्शन सी, 98th पर्सेंटाइल स्पीड. इथे आन्सर चुकीचा आहे, बी दिलेला आन्सर आहे. बट अप्पर सेफ स्पीडसाठी 98th पर्सेंटाइल स्पीड असे घेतले जाते आणि लोअर सेफसाठी 15 पर्सेंटाइल स्पीड घेतले जाते आणि 85 पर्सेंटाइल स्पीड आहे ते नॉर्मल स्पीडसाठी घेतले जाते. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन सी, 98th पर्सेंटाइल स्पीड. क्वेश्चन 14. मॅक्झिमम प्रिन्सिपल ट्रेस थेरी गिव्ज सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट फॉर? तर मॅक्झिमम प्रिन्सिपल ट्रेस थेरी म्हणजेच रँकाइन्स थेरी, रँकाइन्स क्रायटेरिया आहे ना, त्याच्यानुसार हे कशासाठी यूज केली जाते? तर ब्रिटल मटेरियलसाठी यूज केली जाते. कारण डक्टाईल मटेरियलसाठी टोटल स्ट्रेन एनर्जी थेरी ही डक्टाईलसाठी यूज केली जाते. आणि मॅक्झिमम प्रिन्सिपल ट्रेस थेरीमध्ये काय सांगितलं आहे? तर मॅक्झिमम प्रिन्सिपल ट्रेस हा अल्टिमेट स्ट्रेंथपर्यंत रीच होतो आणि रीच झाला तर ते ब्रिटल मटेरियल असते. त्यामुळेचा
ऑप्शन आहे आन्सर आहे ऑप्शन बी ब्रिटल मटेरियल. क्वेश्चन 15 बघूयात. क्वेश्चन 15 व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ पी इन ए न्यूटन. आता हा न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्याच्यासाठी इक्विलिब्रियम इक्वेशन यूज केलं जातं. म्हणजेच समेशन ऑफ हॉरिझॉन्टल फोर्सेस इज इक्वल टू 0. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला जे फोर्स आहेत डिरेक्शन लेफ्ट साईडला ते आपण मायनसमध्ये घेतो आणि राईट साईडला जातात ना ते आपण प्लसमध्ये घेतो. आता 10 हा लेफ्टकडे जातो त्यामुळे आपण -10 घेणार. 10 हा राईटकडे जातो त्यामुळे आपण +10 घेणार. 3 हा लेफ्टकडे जातो त्यामुळे आपण -3 घेणार. पी हा राईटकडे जातो त्यामुळे आपण +p घेणार आणि 9 हा -9 घेणार आणि इक्विलिब्रियम कंडिशननुसार इज इक्वल टू 0. आणि हे कॅल्क्युलेशन करून पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि त्याचा आन्सर आहे 2 न्यूटन. पी इज इक्वल टू 2 न्यूटन. ऑप्शन बी 2 न्यूटन. क्वेश्चन 16 which of the following surveying is conducted in order to determine the boundaries of field, estate आणि हाऊसेस. अशी कोणती सर्वेइंग आहे की जे डिटरमाइन करते बाउंड्रीज, म्हणजे बाउंड्रीज ज्या आहेत, फील्ड आहेत, हाऊसेस आहेत ते फाउंड आउट करण्यासाठी कोणतं सर्वेइंग यूज केलं जातं. तर इथे कॅडॅस्ट्रल सर्वेइंग हे यूज केलं जातं. हे कशासाठी कॅडॅस्ट्रल सर्वेइंग म्हणजे एक्झॅक्टली काय तर सर्वे टू गेज लँड और बाउंड्रीज ऑफ फील्ड. आणि टोपोग्राफी सर्वेइंग हे इलिव्हेशन फाइंड आउट करण्यासाठी यूज केलं जातं. सिटी सर्वेइंग आहे ते सिटी सर्वेइंगमध्ये एक इंडिव्हिज्युअल जे लँड आहे ना ते फाइंड आउट केलं जातं आणि त्याला पर्टिक्युलर नंबर दिले जातात. आणि इंजिनिअरिंग सर्वेइंग आहे ते इंजिनिअरिंग पर्पजसाठी यूज केलं जातं. क्वेश्चन 17 पाहूयात. रेसिप्रोकल ऑफ ए मास डेन्सिटी विच इज कॉमनली अप्लाइड टू गॅसेस इज नोन ॲज. रेसिप्रोकल ऑफ मास डेन्सिटी म्हणजे काय हे विचारले जनरली आणि याचं आन्सर आहे ऑप्शन ए स्पेसिफिक व्हॅल्यूम. म्हणजे स्पेसिफिक व्हॅल्यूमचा फॉर्म्युला काय तर व्हॅल्यूम ऑफ मटेरियल डिवाइड बाय मास ऑफ व्हॅल्यूम. आणि ह्याचा मास डेन्सिटी म्हणजेच मास डेन्सिटीचा रेसिप्रोकल म्हणजेच काय आहे स्पेसिफिक व्हॅल्यू. क्वेश्चन 18 बघूयात. खालीलपैकी कोणाला भारतीय नाइटिंगेल म्हटले जाते. तर आपल्या भारतातील सरोजिनी नायडू यांना भारतीय नाइटिंगेल असे म्हटले जाते. याचे आन्सर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 हा क्वेश्चन नॉन टेक्निकलचा आहे. बघूयात आपण. एका फुलाच्या टोपलीत 3 पांढरे, 4 लाल आणि 5 पिवळे गुलाब ठेवले आहेत. टोपलीतून कमीत कमी किती गुलाब बाहेर काढले असता निश्चितपणे 1 लाल गुलाब आणि 1 पिवळा गुलाब निघू शकतील. म्हणजे 3 कटोऱ्या आहेत, टोपल्या आहेत. एकामध्ये 3 पांढरी फुलं आहेत, एकामध्ये 4 आहेत आणि एकामध्ये 5 पिवळे गुलाब आहेत. तर आपल्याला अशी किती संख्येची गुलाबी काढावे लागतील की ज्याच्यामध्ये कमीत कमी निश्चितपणे 1 लाल गुलाब आणि 1 पिवळं गुलाब तरी निघू शकेल. आता 1 लाल गुलाब आणि 1 पिवळं गुलाब जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला त्या लाल टोपलीतील 4ही गुलाब काढावे लागतील आणि पिवळ्या गुलाबाच्या टोपलीतील 5ही पिवळे गुलाब काढावे लागतील. मग निश्चितपणे 1 लाल गुलाब आणि 1 पिवळा गुलाब निघू शकेल. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे 4 + 5 ऑप्शन ए 9. क्वेश्चन 20 कडे जाऊयात. फॉर कॉम्पॅक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग शीप फूट रोलर आर रिकमेंडेड. कॉम्पॅक्शन करण्यासाठी व्हायब्रेटर लागतात. त्याच्यातील शीप फूट रोलर
हा कशासाठी यूज केला जातो, तर शीप फूट रोलर हा कोहेजिव्ह सॉइलला कॉम्पॅक्ट करण्यासाठी यूज केला जातो, ज्याच्यामध्ये इम्पॅक्ट प्रोसेस होते. त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, कोहेजिव्ह सॉइल. क्वेश्चन 21. 2017 मध्ये कोणत्या देशाचा सर्वात जास्त वित्तीय खर्च लष्करावर झाला होता, तर 2017 मध्ये सगळ्यात जास्त अमेरिकाने लष्करावर सगळ्यात जास्त खर्च केला होता, तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, अमेरिका. क्वेश्चन 22. इफ द वॉटर फ्लोज रेडियली फ्रॉम इनवर्ड टू आउटवर्ड द टर्बाइन इज नोन ॲज, म्हणजे फ्लो आहे तो इनवर्ड करून आउटवर्ड कडे जातो, तर तो कोणता टाईपचा टर्बाइन आहे, तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन बी, आउटवर्ड रॅडिकल फ्लो टर्बाइन. इनवर्ड करून आउटवर्ड कडे फ्लो असेल तर आउटवर्ड रॅडिकल फ्लो टर्बाइन, आणि जर आउटवर्ड करून जर इनवर्ड कडे असेल तर तो आहे इनवर्ड रॅडिकल फ्लो टर्बाइन. आणि ॲक्सियल फ्लो टर्बाइन असेल तर तो काय असतो, तर पॅरलल टू शाफ्ट, म्हणजेच हा काय आहे, अपोज्ड टू रेडियल टर्बाइन. क्वेश्चन 23 बघूयात. इफ व्हेलॉसिटी पोटेन्शियल एक्झिस्ट द फ्लो शुड बी, जर व्हेलॉसिटी पोटेन्शियल एक्झिस्ट असेल तर तो फ्लो कोणता आहे, तर तो रोटेशनल फ्लो आहे. रोटेशनल म्हणजे फ्लो इलेमेंट असतात ना, ते रोटेशन होते त्याच्या ॲक्सिस भोवती, म्हणजे ते कंटिन्यू फ्लो होत राहते, म्हणजे तिथे व्हेलॉसिटी पोटेन्शियल एक्झिस्ट आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी, रोटेशनल. क्वेश्चन 24. 5 1 रुपयाची नाणी, 5 50 पैशाची नाणी, 5 25 पैशाची नाणी व 1 10 पैशाचे नाणे हे ए, बी, सी व डी ह्या 4 मित्रांमध्ये अशा प्रकारे वाटण्यात आली की जेणेकरून प्रत्येकाच्या वाट्याला समान संख्येची नाणी आली पाहिजेत. जर प्रत्येकाच्या वाट्याला 2 प्रकारची नाणी आली आणि ए कडे रुपये 1.60 एवढी रक्कम जमा असेल तर खालीलपैकी कोणते पर्याय येतील, तर आपण ह्याला पर्यायाकडून जाऊयात. ऑप्शन ए काय सांगितले, सर्वात जास्त रक्कम असलेल्या व्यक्तीकडे रुपये 4 एवढी रक्कम जमा असेल. हा ऑप्शन तर येणार नाही, कारण जर ह्या चौघांकडील रकमेची बेरीज केली, ॲडिशन केली, तर ती ॲडिशन किती येते, तर साधारणतः 8.5 रुपये येते. आणि जर ते 4 लोकांमध्ये समान डिवाइड केले तर साधारणतः 2.5 रुपये एकेकडे येते. त्यामुळे एकाकडेच सर्वात जास्त रक्कम 4 येणे शक्य नाही, त्यामुळे ऑप्शन ए येत नाही. ऑप्शन बी बघूयात. सर्वात जास्त रक्कम असलेल्या व्यक्तीकडे 3.5 एवढी रक्कम जमा असेल, हेही नाही येणार, कारण एकाकडे कमीत कमी 2.5 रुपये असू शकते. पुढे काय सांगितले, 2 व्यक्तीकडे रुपये 3 पेक्षा जास्त रक्कम जमा असेल, हाही ऑप्शन येणार नाही. त्यामुळे ह्याचं आन्सर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी कोणतेही नाही. क्वेश्चन 25. द प्रोसेस ऑफ अप्लाइंग क्लोरीन टू द वॉटर बिफोर फिल्ट्रेशन और रॅदर बिफोर सेडिमेंटेशन कोॲग्युलेशन इज कॉल्ड ॲज, म्हणजे प्रोसेस आहे की जे क्लोरीन ॲड करतो आपण ते कशाच्या अगोदर, तर फिल्ट्रेशनच्या किंवा सेडिमेंटेशनच्या अगोदर जे ॲड केलं जातं त्याला काय म्हणतात, तर त्याचा आन्सर आहे प्री क्लोरिनेशन. ऑप्शन सी, प्री क्लोरिनेशन. बाकीचे का नाही येणार नाहीत, तर प्लेन क्लोरिनेशन म्हणजे ओनली 1 ट्रीटमेंट केली जाते आणि ते डिरेक्टली सप्लाय केलं जातं कंझ्युमरला, म्हणजे एकदाच फक्त क्लोरीन ॲड केलं जातं. पोस्ट क्लोरिनेशन म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण सप्लाय केलं जातं कंझ्युमरला लास्ट प्रोसेसमध्ये, ते म्हणजे पोस्ट क्लोरिनेशन. आणि सुपर क्लोरिनेशनमध्ये त्याचा हाय डोस दिला जातो क्लोरीनचा नॉर्मल क्लोरीन डोसपेक्षा, ते म्हणजे सुपर क्लोरिनेशन. क्वेश्चन 26 बघूयात. विच वन ऑफ द फॉलोइंग
is a correct relationship between White's ratio and porosity. आधी White's ratio आणि porosity चे इक्वेशन बघूयात आपण. White's ratio म्हणजे काय असतो तर White's ratio आणि porosity. White's ratio असतो व्हॉल्यूम ऑफ whites डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सॉलिड आणि porosity व्हॉल्यूम ऑफ whites डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम. आणि ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर कोणतं रिलेशन येतं तर ऑप्शन ए पोरोसिटी इज इक्वल टू White's रेशो डिवाइड बाय 1 प्लस White's रेशो. सो ह्याचा आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 27. फॉर कंडक्टिंग लाईट कॉम्पॅक्शन प्रॉक्टर टेस्ट ॲज पर इंडियन स्टँडर्ड what should be the value of free fall of hammer in a mm. याचे आन्सर आहे ऑप्शन सी 310 mm यूज केला जातो. कशासाठी यूज केला जातो तर लाईट कॉम्पॅक्शन प्रॉक्टर टेस्टसाठी. लाईट कॉम्पॅक्शनसाठी कुठला केला जातो हॅमर यूज तर 310 mm आणि 450 mm हा हेवीसाठी केला जातो, हेवी कॉम्पॅक्शन प्रॉक्टर टेस्टसाठी. त्याचबरोबर 304.8 mm हा स्टँडर्ड कॉम्पॅक्शन प्रॉक्टर टेस्टसाठी यूज केला जातो आणि 457.2 mm हा मॉडिफाईड कॉम्पॅक्शन प्रॉक्टर टेस्टसाठी यूज केला जातो. क्वेश्चन 28. द शियर स्ट्रेस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट रेट ऑफ शियर स्ट्रेन म्हणजे काय तर विस्कॉसिटी. आणि विस्कॉसिटी म्हणजे शियर स्ट्रेस रिक्वायर्ड टू प्रोड्यूस युनिट रेट ऑफ शियर स्ट्रेन. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन डी विस्कॉसिटी. विस्कॉसिटीचं युनिट काय आहे तर न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर. पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन 29. इफ देअर इज ए प्रेशर ऑफ ब्लॅक कॉटन सॉइल अप टू 3 mm डेप्थ followed by medium dense sand, then which one of the following type of foundation will be suitable. जर ब्लॅक कॉटन सॉइलचं प्रेशर 3 मीटर डेप्थपर्यंत फॉलो केलेलं असेल आणि त्याच्यानंतर मीडियम डेन्स सँड असेल तर कोणतं फाउंडेशन सुटेबल असेल तर नॉर्मली 3.5च्या बिलो जर ग्राउंड असेल तर आपण जनरली कोणती यूज करतो तर अंडर रिम्ड पाईल यूज करतो. आणि इथे काय सांगितले तर ब्लॅक कॉटन सॉइल 3 मीटर डेप्थपर्यंत आहे आणि ते कशाच्या त्याच्यावरती काय आहे तर मीडियम डेन्स सँड आहे, त्यामुळे आपण इथे अंडर रिम्ड पाईलच यूज करणार. ऑप्शन बी अंडर रिम्ड पाईल. क्वेश्चन 30. द इंटेक साईट शुड बी. इंटेकची जी साईट आहे ना ती कुठे पाहिजे, त्याच्या सुटेबिलिटी काय आहेत तर याला ऑप्शन कडून जाऊयात आपण. ऑप्शन एक आहे रिमेन इन ॲसेसिबल ड्युरिंग फ्लड. इंटेकची जी साईट आहे ना ती ॲसेसिबल पाहिजे, त्यामुळे ऑप्शन येणार नाही. ऑप्शन बी काय नॉट गेट फ्लडेड, तर ती साईट आहे ती फ्लडेड झाली नाही पाहिजे. हे आन्सर बरोबर आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नॉट गेट फ्लडेड. आणि खालचं काय सी काय सांगितले तर बोथ रिमेन इनॲसेसिबल, हे पण करेक्ट नाही आहे कारण ॲसेसिबल पाहिजेत. आणि ऑप्शन डी आहे बी फार अवे फ्रॉम ट्रीटमेंट प्लांट. नाही, हे इंटेकची जी साईट आहे ती ट्रीटमेंट प्लांटपासून कमीत कमी डिस्टन्सवरती पाहिजे, त्यामुळे ते आन्सर आहे ऑप्शन बी नॉट गेट फ्लडेड. क्वेश्चन 31 कडे जाऊयात. क्वेश्चन 31. द रेशो ऑफ प्लास्टिक मुवमेंट टू इल्ड मुवमेंट इन द थेरी ऑफ प्लास्टिक बेंडिंग ऑफ बीम इज नोन ॲज. तर काय आहे तर याचे आन्सर काय आहे तर शेप फॅक्टर आहे. म्हणजे कशाचा रेशो तर प्लास्टिक मुवमेंट ते इल्ड मुवमेंट, प्लास्टिक मुवमेंट टू इल्ड मुवमेंटचा रेशो आहे. कुठल्या थेरीमध्ये तर प्लास्टिक बेंडिंग थेरीमध्ये. तर त्याचं आन्सर काय आहे शेप फॅक्टर. ऑप्शन ए शेप फॅक्टर. क्वेश्चन 32. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए करेक्ट फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग पोरोसिटी.
तर पोरोसिटीचा फॉर्म्युला काय आहे, तर व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम. ऑप्शन ए, व्हॉल्यूम ऑफ व्हॉइड्स डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम. क्वेश्चन 33. The flow velocity at which the plane sedimentation tank is designed to operate is called flow velocity. velocity म्हणजे काय, तर इनलेट पासून, फ्लो velocity म्हणजे इनलेट पासून आउटलेट पर्यंत प्लेन सेडिमेंटेशन टँकमध्ये जी वेलॉसिटी फ्लो करते त्याला फ्लो वेलॉसिटी म्हणतात. त्याच्याच बरोबर त्याला ओव्हरफ्लो रेट असंही म्हणतात आणि सरफेस ओव्हरफ्लो रेट आणि सरफेस लोडिंग असंही म्हणतात. त्यामुळे ह्याचा आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन 34. फ्रॉम द पेअर्स ऑफ वर्ड गिवन चूज द वन दॅट फिल्स द ब्लँक मोस्ट ॲप्रोप्रिएटली. खाली जे सेंटेन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे ब्लँक आहेत त्याच्यामध्ये करेक्ट बसणारे शब्द फिल करायचे आहेत. ते बघूयात. व्हाईल मेनी रिफॉर्म इनिशिएटिव्ह सीक टू डॅश द युनायटेड नेशन रोल इन ए ग्लोबल सोशल अँड इकॉनॉमिक पॉलिसी, अदर इनिशिएटिव्ह हॅव सेट आउट टू डॅश युनायटेड नेशन इन्फ्लुएन्स इन द एरिया. इथं कुठला करेक्ट सूट होते ते फील करायचे. तर याच्यामध्ये कोणतं करेक्टली सूट होते, तर व्हाईल मेनी रिफॉर्म इनिशिएटिव्ह सीक टू स्ट्रेंथन द युनायटेड नेशन. स्ट्रेंथन करतोय तो युनायटेड नेशनला रोल इन ए ग्लोबल सोशल अँड इकॉनॉमिक पॉलिसी. अदर इनिशिएटिव्ह हॅड टू सेट आउट टू रिस्ट्रिक्ट युनायटेड नेशन इन्फ्लुएन्स इन द एरिया. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन डी, स्ट्रेंथन आणि रिस्ट्रिक्ट. क्वेश्चन 35. विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज कंडक्टेड फॉर सॅच्युरेटेड कोहेसिव्ह सॉइल. खालीलपैकी कोणती ट्रायसायकल टेस्ट आहे की जी कोहेसिव्ह सॉइलसाठी, सॅच्युरेटेड कोहेसिव्ह सॉइलसाठी यूज केली जाते, तर ती कोणती आहे, तर यू सॉइल म्हणजे काय, अनकन्सॉलिडेटेड अनड्रेन्ड सॉइल ही यूज केली जाते. ऑप्शन डी. क्वेश्चन 36. विच वन ऑफ द फॉलोइंग पाइल्स आर यूज्ड फॉर रिटेनिंग ऑफ सॉइल फिलिंग. नॉर्मली रिटेनिंग हा शब्द आला किंवा कुठली तरी रिटेन करायची असेल सॉइल तर कोणती वापरतो आपण, शीट पाईल. ऑप्शन बी, शीट पाईल. Question 37. The property or the process of loss of strength due to remolding. म्हणजे क्ले असेल, नॉर्मली क्ले घेतला तर क्लेचं रिमोल्डिंग केलं तर त्याची स्ट्रेंथ लॉस होते. म्हणजे काय, तर सेन्सिटिव्हिटी म्हणजेच जर क्ले घेतला तर त्याचं रिमोल्डिंग केलं तर त्याची स्ट्रेंथ लॉस होते. ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणते, तर त्याला सेन्सिटिव्हिटी असं म्हणतात. याचा आन्सर आहे ऑप्शन डी, सेन्सिटिव्हिटी. क्वेश्चन 38. फाइंड द वर्ड दॅट हॅज बीन इनकरेक्टली स्पेल्ड. खाली दिलेले जे शब्द आहेत ना त्याच्यातील इनकरेक्ट स्पेलिंग कोणतं आहे ते सांगायचं आहे. त्यासाठी आपण सगळे ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए काय, जॅकडाव. जॅकडाव मीन्स काय, क्रोज म्हणजे कावळे. ह्याचे स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन बी बघूयात, फेलोनी म्हणजे काय, क्राईम पण म्हणता येणार नाही, क्राईम पण मोठा अपराध म्हणजे फेलोनी. याची पण स्पेलिंग करेक्ट आहे. सी ऑप्शन काय आहे, ब्राउडो मीन्स काय, धाडसी, ब्रेव. आणि ऑप्शन डी टोरेंटाईल म्हणजे मुसळधार, बट इथं स्पेलिंग चुकली आहे. टोरेंटाईल करेक्ट आहे स्पेलिंग, ती म्हणजे TORRENTIAL. त्यामुळे ऑप्शन डी मध्ये इनकरेक्ट स्पेलिंग आहे. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन डी, टोरेंटाईल. क्वेश्चन 39. इफ टू फोर्सेस ॲक्टिंग ॲट ए जॉईंट आर नॉट ॲक्टिंग अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन देन फॉर इक्विलिब्रियम ऑफ द जॉईंट. जर एका जॉईंटवरती दोन फोर्सेस ॲक्ट केले आहेत आणि ते सेम स्ट्रेट लाईनमध्ये नाहीत तर
ते कसे आहेत, तर ते कसे असणार, तर दोन्ही फोर्स 0 असणार, कारण ते सेम एका स्ट्रेट लाईनमध्ये एका जॉईंटवरती ॲक्ट झालेले नाहीत. त्यामुळे याचे आन्सर आहे ऑप्शन ए, बोथ फोर्सेस मस्ट बी 0. क्वेश्चन 40. द करेक्ट रिलेशन, खाली दिलेल्यापैकी ही करेक्ट रिलेशन कोणतं आहे प्रेशरचं, म्हणजे खाली दिलेल्यापैकी कोणतं रिलेशन करेक्ट आहे ते सांगायचे. तर ऑप्शनकडून बघूया आपण. ऑप्शन ए, पी ॲब्सल्यूट इज इक्वल टू पी ॲटमॉस्फिअर प्लस पी गेज, हे करेक्ट आहे. पी ॲब्सल्यूट म्हणजे पी ॲटमॉस्फिअर प्लस पी गेज, किंवा असंही असू शकतं की पी ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू पी ॲब्सल्यूट मायनस पी गेज. क्वेश्चन 41 कडे जाऊयात. विथ रेफरन्स टू द डायटम लाईन हायड्रॉलिक ग्रेड लाईन गिव्स. आता रेफरन्सला एक डायटम लाईन घेतली, त्याच्यापासून हायड्रॉलिक ग्रेड लाईन पर्यंत कोणकोणते हेड येतात, तर लास्टला जे आहे ती डायटम लाईन, त्याच्यानंतर कोणती येते तर हायड्रॉलिक ग्रेड लाईन, आणि त्याच्यावरती एनर्जी ग्रेड लाईन अशी येते. आणि डायटमपासून हायड्रॉलिक ग्रेड लाईनपर्यंत जी हाईट आहे किंवा जो हेड आहे त्याला आपण काय म्हणतो, डायटम हेड. हायड्रॉलिक ग्रेड लाईनपासून एनर्जी ग्रेड लाईनपर्यंतचा जो हेड आहे त्याला आपण म्हणतो प्रेशर हेड. आणि हायड्रॉलिक हेड लाईनच्या वरती जो आहे, एनर्जी ग्रेड लाईनच्या वरती जो आहे तो हेड असतो, तो असतो कायनेटिक हेड. मग आपल्याला काय विचारले तर हायड्रॉलिक ग्रेड लाईनपर्यंतचा विचारलाय डायटमपासून, मग कोणता येणार तर प्रेशर हेड प्लस डायटम हेड येणार, म्हणजे डायटम हेड प्लस प्रेशर हेड. त्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन बी, प्रेशर हेड प्लस डायटम हेड. क्वेश्चन 42 कडे जाऊया. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा, म्हणजे खाली जे ऑप्शन दिले त्याच्यातील विरुद्धार्थी शब्द निवडा. कोणत्या शब्दासाठी तर पुरोगामी. पुरोगामी म्हणजे जुन्या काळातील थोडक्यात म्हणता येईल. तर कोणता आहे तर ऑप्शन डी, प्रतिगामी म्हणजे जुन्या काळातील. पुरोगामीचा विरुद्धार्थी शब्द प्रतिगामी. पुरोगामी म्हणजे जुन्या काळातील, प्रतिगामी म्हणजे सध्या कंटिन्यू मध्ये वर्तमान आहे तो म्हणजे प्रतिगामी. त्यामुळे याचा ऑप्शन डी, प्रतिगामी. क्वेश्चन 43 बघूयात. द कर्व विथ द हेल्प ऑफ विच द एक्झॅक्ट बिहेवियर अँड परफॉर्मन्स ऑफ द हायड्रॉलिक टर्बाइन अंडर डिफरंट वर्किंग कंडिशन कॅन बी नोन और कॉल्ड ॲज. असा कोणता कर्व आहे की जो हेल्प करतो बिहेवियर दाखवण्यासाठी हायड्रॉलिक टर्बाइनचं वेगवेगळ्या डिफरंट वर्किंग कंडिशनमध्ये, तर तो कर्व कोणता आहे तर तो आहे ऑप्शन ए, कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. ऑप्शन आहे ए, कॅरेक्टरिस्टिक्स कर्व. क्वेश्चन 44. द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ वॉटर कंटेंट ॲट ए कम्प्लीट सॅच्युरेशन ऑफ द सॉइल मास इज. म्हणजे एकदम कमी प्रमाणात वॉटर कंटेंट आहेत, लागत असेल त्याला कमी वॉटर कंटेंट, तर सॅच्युरेशन होण्यासाठी सॉइल मासचं कमी वॉटर लागत असेल तर ते म्हणजे कोणतं लिमिट आहे तर ते म्हणजे श्रिंकेज लिमिट आहे. ऑप्शन सी, श्रिंकेज लिमिट. क्वेश्चन 45. खाली एक म्हण दिलेली आहे, म्हण किंवा वाक्यप्रचार की जे पूर्ण करायचं आपल्याला. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने ते कसेही उडवावेत, ज्याला परवडत नाही त्याने डॅश जाऊन मान मोडून घेऊ नये. ही म्हण म्हणजे काय आहे तर ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने ते कसेही उडवावेत, ज्याला परवडत नाही त्याने उंटाच्या शेपटाचा मुका घ्यायला जाऊन मान मोडून घेऊ नये. ऑप्शन ए आहे ह्याचा, उंटाच्या शेपटाचा मुका घ्यायला जाऊन मान मोडून घेऊ नये. क्वेश्चन 46. विच वन ऑफ द फॉलोइंग अर्थ प्रेशर ॲक्ट बिहाइंड ए ब्रिज अब्युटमेंट. ब्रिज अब्युटमेंटच्या बिहाइंडला जे ॲक्ट होतं ते कोणतं प्रेशर आहे तर अर्थ प्रेशर ॲट रेस्ट. कारण ॲक्टिव्ह अर्थ प्रेशर आहे ते अवे फ्रॉम द अब्युटमेंट आणि पॅसिव्ह अर्थ प्रेशर आहे ते
टुवर्ड दी अबॅटमेंट असते. त्यामुळे आन्सर आहे सी, अर्थ प्रेशर ॲट रेस्ट. क्वेश्चन 47. 4 व्यक्ती ए, बी, सी आणि डी पैकी एक शिक्षक आहे व तो कॅरम आणि क्रिकेट खेळतो. ए आणि बी डॉक्टर आहेत. त्यातील ए हा पोलो खेळतो आणि दोन्ही डॉक्टर आहेत. ए आणि बी हे दोन्ही डॉक्टर आहेत, ते दोन्हीही फुटबॉल खेळतात. डी हा वकील आहे आणि ए आणि बी त्याच्यातील एक डॉक्टर बुद्धिबळ देखील खेळतो. वकील जो आहे डी तो कॅरम आणि फुटबॉल खेळतो. सर्व 4 व्यक्ती प्रत्येकी 2 खेळ खेळतातच आणि कोणता तरी एक व्यवसाय करतातच. आता आपण ह्याच्यातील व्यक्ती ए घेऊयात किंवा बी घेऊयात. बी हा ए आणि बी डॉक्टर. बी घेतल्यानंतर बी हा डॉक्टर सुद्धा आहे आणि बी हा डॉक्टर सुद्धा आहे आणि तो फुटबॉल आणि बुद्धिबळ हा खेळ खेळतो. सी जो आहे ए जो आहे तो डॉक्टरही आहे आणि तो पोलोही खेळतो आणि फुटबॉलही खेळतो. डी हा वकील आहे आणि तो कॅरमही खेळतो आणि फुटबॉलही खेळतो. म्हणजे ए, बी आणि डी तिन्हीही एक व्यवसाय करतात आणि 2 खेळ खेळतात. आणि ऑप्शन राहिला कोणता, तर सी हा म्हणजे ऑटोमॅटिकली तो शिक्षक असणार आणि तो कॅरम आणि क्रिकेट खेळतो. त्यामुळे ते आन्सर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 48. द रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस अँड बल्क मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस आणि बल्क मॉड्युलसचं रिलेशन विचारलं आहे. हे न्यूमेरिकलमध्ये यूज केलं जातं प्रॉब्लेम सॉल्व करताना. ह्याचा आन्सर आहे ऑप्शन सी. यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू 3 इंटू बल्क मॉड्युलस इन ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू पॉयझन्स रेशो. क्वेश्चन 49 कडे जाऊयात. ॲज पर IRC रेकमेंडेशन व्हॉट शुड बी द व्हॅल्यू ऑफ केम्बर फॉर कॉन्क्रीट और बिटुमिनस सरफेस इन केस ऑफ लाईट रेनफॉल. IRCने जे रेकमेंडेड केलं आहे कशासाठी, तर कॉन्क्रीट आणि बिटुमिनस सरफेसच्या केम्बरसाठी लाईट रेनफॉलसाठी. तर ते किती आहे, तर ऑप्शन बी 1.7%. क्वेश्चन 15 हा लास्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिलेशनशिप इज ए करेक्ट. त्याच्यातील आन्सर आहे ऑप्शन ए. ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस गेज प्रेशर इज इक्वल टू 0. ऑप्शन ए याचा आन्सर आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. टोटल 100 क्वेश्चन आहेत. नेक्स्ट व्हिडिओ आपला नेक्स्ट वीकमध्ये येईल. त्याच्यामध्ये लास्टचे 15 क्वेश्चन कव्हर करूयात आपण. सो थँक यू ऑल.